आलं. तर मागच्या वेळेस आपण उत्तम पुरुष लक्षणं पाहिली. त्याच्यामध्ये पाहत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढारी कसा असतो याची खरी म्हणजे लक्षणं आपल्याला सगळी समर्थांनी सांगितली. जनरल आपण ज्याला पुढारी म्हणतो त्या पुढाऱ्याची लक्षणं काही समर्थांनी सांगितलेलं लक्षणं सगळी आहे. त्यामुळे राजकारण निरूपणामध्ये समर्थांचा राजकारण शब्द किंवा उत्तम पुरुष लक्षणांमधला समर्थांचा जो पुढारी आहे तो जरा वेगळा आहे. अशा दृष्टिकोनातून आता आपल्याला जनस्वभाव आजचा समज पाहायचा आहे. जनस्वभाव म्हणजे तुमचा आमचा स्वभाव, की आम्हाला किती जरी काही सांगितलं तरी आम्ही कसे आहोत, तर आम्ही एकदम बनचुके आहोत. तुम्ही काही पण सांगा, आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करणार, असं थोडं आपलं वर्तन असतं. आणि 350 वर्षापूर्वी जसं होतं त्याच्यात भरच घातली आम्ही. त्यातलं काही आम्ही सुधारणा केली आहे असं काही घडलं नाही, असं आपल्याला अभ्यास करताना लक्षात येईल. आपल्याला सगळं चांगलं चांगलं हवं असतं, नाही असा प्रभाव नाही. परंतु चांगलं चांगलं हवं असतं तरी त्याच्यासाठी आम्ही काय करणार. आम्हाला देश स्वतंत्र हवा, पण आमचा मुलगा लष्करात जाणार नाही, ही एक गोष्ट असते. लष्करात बघू बाबा, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका लष्करी अधिकाऱ्याचं पण ठाणा कॉलेजमध्ये भाषण होतं आणि नाव पण सांगायला हरकत नाही, सई लेले म्हणून माझी एक मैत्रीण आहे. तिचा मुलगा तेव्हा कॉलेजमध्ये जात होता. संध्याकाळी योगायोगाला काहीतरी कारणानिमित्त तो माझ्याकडे आला आणि मला कळलं होतं, कारण मी मेडिकल शाळेतच नोकरी करत होते. म्हटलं आज तू भाषण ऐकलंस का, तर म्हणाला हो. आणि एवढंच मी बोलले. त्यावरती मला म्हणाला, त्यांनी नावं घेतली आमची, तर म्हटलं हो मला माहिती आहे, कारण त्यांनी विचारलं कोणाकोणाला लष्करात जायचं आहे, त्यांनी नावं मला द्या. तर म्हटलं भेटायला सांगितलं होतं. म्हणजे तू गेला होतास का, म्हटलं आईला विचार. या गोष्टी काय आईला विचारतात का कोणी, कुठली आई परवानगी देणार. तर हे असं असतं की देश स्वतंत्र व्हायला हवाय. आज सुद्धा राजकारण चांगलं व्हायला हवंय, पण आमची मुलं राजकारणात नाही जाणार. पॉलिटिक्स विषय सुद्धा आमच्या मुलांना आम्ही घेऊ देत नाही, कारण हे क्षेत्र आपलं नव्हे. इतकं बदनाम हे क्षेत्र झालेलं आहे की त्या क्षेत्रामध्ये तुमच्या माझ्या घरातल्या मुलांनी जायचं नाही, असं आम्ही पालकच त्याला सांगतो. पण देश तर चांगला झाला पाहिजे, देशाचं राजकारण चांगलं चाललं पाहिजे. भ्रष्टाचारी मंडळी तर आम्हाला सत्तेवर नको आहे, पण आमची चांगली मुलं आम्ही राजकारणामध्ये पाठवणार नाही. याला जनस्वभाव म्हणायचं. देश स्वतंत्र हवाय, आमच्यावर परकीयांचं आहे नको. आता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, आता त्याचं काहीतरी काढलंच पाहिजे उत्तम, असं आम्ही घरात म्हणणार, आम्ही एकमेकांजवळ म्हणणार. पण ते करण्यासाठी लागणारी जी हिंमत आहे, म्हणजे आमची मुलं जी लष्करात जायला हवी ती आम्ही पाठवणार. आम्ही इस्रायलचं नाव घेणार. इस्रायलमधल्या प्रत्येक मुलाला किती तू शिक, कुठल्याही फॅकल्टी शिक, पण 3 वर्ष देशासाठी लष्करात दिलीच पाहिजे. ते आधी घ्यायचं आणि मगच तुझं बाकीचं सगळं शिक्षण हे कंपल्सरी आहे. आमच्या देशात आम्ही करू शकत नाही. अशी सगळी परिस्थिती आहे हे आपण जाणतो आणि त्या पार्श्वभूमीवर जनस्वभाव निरूपण आपल्याला पाहायचं आहे. त्याआधी उत्तम पुरुष सांगण्याआधी करंट लक्षण पण समर्थांनी सांगितलं. काय या माणसाचं दृष्टी होती आणि द्रष्टे पण होतं कळतं आपल्याला. आधी दुर्दैव सांगितलं की करंटे कसे आम्ही आहोत, तर सगळं आम्हाला आहे पण तरी आम्ही करंट आहे. मग काय चांगलं ते पण दाखवून दिलं. आणि आता पुन्हा हा जनस्वभाव सांगितला की हे बघा हे असं आहे, आता ठरवा तुम्ही काय करायचं आणि कसं वागायचं ते. काल वाचता वाचता एक आणखीन गोष्ट वाचण्यात आली. एक जुना अंक पडला होता आणि सहजच चालत होते. तर सैन्य दलामध्ये म्हणे एक वाक्य लिहिलेलं असतं. लष्करी मुलं जिथे राहतात त्यांच्या त्या निवासाच्या ठिकाणी काही पाठी असतात. त्याच्यामध्ये एक पाठी असते, ते वाक्य असं, द मोर यू स्वेड इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. त्यांना खूप मेहनत करावी लागते. रोजच्या रोज त्यांना सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. ते युद्धाच्या वेळेला करायचं आहे म्हणजे एरवी स्वस्थ नसतं बसायचं. अखंड त्यांना तालीम करावीच लागते. रोजच्या रोज किती किती तास मैदानावर त्यांना घालवावे लागतात. तर त्याच्यासाठी ते दिलंय की जो जास्तीत जास्त मेहनत करतो, लष्करामधला सैनिक जो जास्तीत जास्त घाम घालतो त्याचं सीमेवरती रक्त कमी सांडतं, असं त्या स्लोगनमध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे. म्हणजे जो कष्ट करतो त्याला चांगलं फळ मिळतं. समर्थ कष्ट आणि फळ म्हणतात. इथे तरी घाम गाळतो आणि रक्त कमी सांडतं असं म्हणतात. पण आपल्याला नेमका हाच विषय घ्या की आपण कष्ट जो जास्ती करतो किंवा आणखीन असं म्हणतात की जेव्हा आपलं सगळं ऑल वेल असतं त्यावेळेला उपभोग घेऊ नये, त्या ऑल वेलचा उपयोग करून घ्यावा. तुम्ही त्या सगळ्या संधीचा उपयोग करून घ्या, भविष्यात त्याचा फायदा आपल्याला मिळेल.
आपण आत्ताच आयुष्याला मिळणं मस्त उपभोगूया, मग आलाच लेझीनेस होणार. त्यामुळे सगळं चांगलं आहे, तरुण आहोत, आत्ता आपल्याला वेळ आहे, आत्ता 4 पैसे आपल्याजवळ आहेत, मग आत्ता काय ते सगळं करून उपभोग नाही, त्या सगळ्याचा उपयोग. अशा पद्धतीचा विचार अशा समाजात आपल्याला शिकायचा. समर्थ म्हणा आधी कष्ट मग फळ, जे कष्टाची नाही ते निर्फळ. साक्षरतेला केवळ वृथा पुष्ट. जर काही केलं नाही तर आपण नुसते वाढलो, आलो जन्माला, जाऊ एक दिवस, या पलीकडे काहीच घडणार नाही. आपल्या इथे येण्याच्या वास्तव्याचा काही ठसा उमटवायचा असेल तर आपल्याला कष्ट करायला आहे. कष्टाशिवाय काही होणार नाही असं म्हणतात. आपले जे कष्ट असतात ते आपल्यासाठी असतात. म्हणजे महिनाभर काम केल्यावर पगार जमा होतो हे कष्ट नाही बरं का. दुसऱ्यासाठी आपण काय करतो आहोत या कष्टांचं मोजमाप आपल्याला करायला हवं. म्हणून जनस्वभाव निरूपण सांगताना समर्थ आपल्याला शिष्यांचा एक जुना प्रश्न आहे. त्या शिष्यांच्या जुन्या प्रश्नामध्ये त्यांनी एकदा विचारलं की हे भाग्यहीन, करंटे, दुर्दैवी असं जे तुम्ही वर्णन करता ते असतातच का माणसं. म्हणजे लहान मुलांनी प्रश्न विचारला मला, अरे सगळं सफरचंद खाऊ नको, पण का नाही खायचं, मग असं कर मी किती खाईन तेवढं ठेवून उरलेलं मला मग तू खा. आता आधीच कसं ते उरवायचं आणि तू असं कसं चालेल. तसे असे प्रश्न की त्या प्रश्नातून ते उत्तर निघणारच आहे. तसं ते म्हणजे की असं करंटी दुर्दैवी माणसं असतातच का. मग तुम्ही जन्माला घालताना मग ती सगळे चांगली चांगली सुदैवी नशीबवान छान छानच झाला आहे असं करंट आहे. असे रस्त्यावरची लोक पाहिली रोज आपल्याला मनात येतं. सकाळी आपण अगदी बायकांनी भरून चहा प्यावा आणि खाली त्या कचऱ्यावाल्या बायका जाव्यात त्या एकमेकांशी ज्या पद्धतीने भांडतात बोलतात ते सगळं ऐकत नाही. असं वाटतं काय पोटासाठी काय काय करावं लागतं. हे कष्ट नाही बरं काय पोटासाठी कळलं आहे. आपण जे म्हणतो ते सगळं चांगल्या ह्याच्यामध्ये असताना आपण काय करतो आणि किंबहुना दुसऱ्यासाठी काय करतो याची सगळी मोजमाप आपल्याला करायची आहे. तर शिष्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला समर्थ एकच उत्तर देतात की दुर्दैवी माणूस का, करंटा माणूस का, याचं कारण तो अविवेकाने वागतो. ज्याच्याजवळ विवेक आहे, ज्याच्याजवळ विचार आहे तो माणूस दुर्दैवी असणारच आहे, तो माणूस करंटा असणारच आहे. हा जो अविवेकी आहे, अविचारी आहे, हा कष्ट करायची तयारीच नसते त्याची, त्याला काहीच करायचं नसतं. असं राहिली तर काय होईल ते होईल, बघूया देवाच्या मनात असं नाही करून चालत. तो जो विवेकाने विचाराने वागणार आहे तो निश्चितपणानं काही दुर्दैव करंट हे शब्द त्याच्याकडे नसतात. त्याला नक्कीच चांगले शरीर मिळतं. समर्थाला तसं आळशी आणि ही म्हणजे मंडळी मान्यच नव्हती. विवेकहीन, आळशी हे शब्द समर्थांच्या पोशातच त्यांना पसंतच नव्हता असं माणूस. म्हणजे आधीच म्हणतात तसं सगळ्या दुर्दैवी गोष्टी आणि त्यात पुन्हा आळशीपणा असेल तर मग करायचं काय. समर्थांचं तर म्हणणं आहे की व्याप तेवढं वैभव. आपण सामान्य माणसं म्हणतो व्याप तेवढा संताप. कुठला व्याप काय, कशाला व्यापात पडले कोण जरी, कारण त्याचा त्रास होतो ना, त्या व्यापामुळे कष्ट उपसावे लागतात ना. समर्थ म्हणतात जेवढा व्याप वाढवाल तेवढं तुमचं वैभव आहे. त्या मुळातच आपली जरा खोट आहे समर्थ सांगतायत त्या कधी आपल्या कर्मामध्ये, पण तरी आपल्या लक्षात येईल की समर्थांना आळशी, विवेकहीन माणसं अजिबात पसंत नाही. आणि त्यामुळे शिष्यांचा जो प्रश्न आहे की अशी दुर्दैवी माणसंच का, तर ते म्हणतात नाही, भगवंतानी जन्माला घालताना दुर्दैवी वगैरे नाहीच नाही केलेला. तर खरोखर जन्माला घातलेलं आहे पण विवेकाने माणसं वागली नाही, विचाराने वागली नाही की मग हे असं म्हणतं. सुरुवात जी झाली या समासाला त्याच्यामुळे त्यांनी सामान्य माणूस स्वभावतः थोडा स्वार्थी लोभी असतो. अगदी देव मानणारा असतो ना त्याला सुद्धा देवाकडून काहीतरी हवं असतं. आम्ही देवाचं करतो म्हणजे काय, देवाने आमचं सगळं करावं अशी त्याची हे असतेच की बाबा रे आतापर्यंत केलं असतं तसंच कर, आता थोडंच राहिलंय अशी का होईना आम्ही प्रार्थना करतोच आहोत. तर ह्याचं कारण आम्हाला त्या देवाला खुश करण्यासाठी आम्हाला त्याला वाटतं काहीतरी दिलं की देव खुश होईल. अशा पद्धतीनं देव झालं हे चांगलं असून सुद्धा काहीतरी प्रत्येकाला हवं असतं आणि तेवढ्यासाठी हे सगळं करायची तयारी असते, बाकी काही नसतं. सामान्य माणसाचं मला काहीतरी हवं आहे, हे मला काहीतरी हवं आहे संपत असते माणसाचं. आता त्याला वासना वगैरे शब्द वापरला की आपण म्हणतो की आमची काही वासना नाही, तर एवढी बारीकशी का होईना इच्छा असतेच. देवाचं करतो त्याच्या मागे सुद्धा ही इच्छा असतेच की आपलं जरा चाललंय तर बरं चाललंय असं बरं चालावं, एवढी आपली कामाला असते नाही असं नाही. पण अशा कारणासाठी देवाने आपल्याला प्रसन्न व्हावे
देवाने आपल्याकडे लक्ष द्यावं असं नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. जरा गंमतशीर आहे. आपण काही नामदेवाचा काही हिंमतवान नाही, तर आपण काही त्याच्या अभंगाचं नामदेव महाराज घेसी तेव्हा देसी ऐसा असं ती उदार. तू काय स्वतःला समजतोस रे देवा, उदार वेदा तू काही उदार नाही. जसं घेतोस ना तसं देतोस. काय 5 नारायणांचं तोरण बांधील तर तू आमच्याकडे कृपादृष्टी टाकशील एखाद वेळेस, असं तो अभंगात म्हणतो. काय जाऊन या तुझे कृपणाचे, आधी तू पण कंजूस देत नाहीस मागे, म्हणजे आम्ही मागून काही देत नाहीस, तुला पण काही आम्हीच दाखवावं लागतं काहीतरी. आम्ही तुला देतो ते वाटलं तर तुझा सगळा कंजूस कोणी नाही आहे, तू भयंकर कंजूस असं नामदेव महाराज त्याला म्हणतात की इतका तुझ्यासारखा कंजूस तू, आणि तू काय आम्हाला देणार, तुला पण आम्हाला काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा तू काहीतरी उदार झाल्यासारखा आम्हाला एवढं अवस्था त्यातलं इतकंसं देतोस. काय मनभर मागितलं तर देत नाहीस की ग्रॅमभर देतोस. असा मोठा अभंग नामदेव महाराजांनी केला. त्याचा अर्थ दिला तर मागायचं. शेवटच्या कविल्यामध्ये त्यांनी मागितलं की मला खरंच काही नको आहे विठ्ठला, मला तुझ्या कीर्तनात प्रेम लागेल एवढं तरी दे. आणि हे मागणंच मागायचं आहे. आणि जनस्वभावामधला हा स्वभाव आपल्याला तयार करायचा आहे स्वतःचा, की ठीक आहे मुठभर का होईना चांगली माणसं असतात तर त्यांनी देवाजवळ काय मागावं. काही प्रापंचिक गोष्टी, काही व्यावहारिक गोष्टी, काही भौतिक गोष्टी मागू नयेत. आपल्याला त्यातलं जे काही हवं आहे असं वाटतंय आपल्याला, ते आपल्या आधी भगवंताला माहीत असतं आपल्याला काय हवं आहे ते. त्यामुळे तो करायचं असलं पुरं तर ते करतो. त्याच्यासाठी काही मागणं मागायची गरज नाही. मागणंच मागायचं असेल तर तुझी तोंडी मला लागू, एवढं मागणं नामदेवाचं आपण मागायला शिकावं. अशा पद्धतीचा हा स्वभाव आहे. त्यामुळे आधी आपल्याला थोड्याशा समर्थाने आपल्या चुका दाखवले, नेहमी शिवाजीने तसं नाही म्हणत, परंतु चुका दाखवले. आणि मग हा स्वभाव जर बदलायला हवा असेल तर आपण नेमकं काय मागावं देवाकडे ते पण आपल्या सांगितलं. अशी सुरुवात केली. आता होतं असं की देव आपल्यावर प्रसन्न व्हावा असं आपण करतो आणि काहीच न करता आपलं स्वाभाविक असं तोंडी वाक्य असतं, जरा बरं काही थँक गॉड एवढं मात्र आपण म्हणतो. म्हणजे जे काही केलं आहे त्याचे थँक्स त्या गॉडला द्यायची आपली तयारी असते, नाही अशातला भाग नाही. पण देव काय आपल्याला असा पगारी नोकर आहे का, आपण त्याला थँक्स दिले म्हणजे त्यांनी सगळं करावं असं नाही. साध्या साध्या गोष्टीला वॉचमननी नुसता खाली गेलो दिवा लावला तर मी थँक्स म्हणतो, तसं ते आहे का. देव एवढं सगळं आपल्यासाठी करतोय ते नुसत्या थँक्सनी नाही करावं लागलं, त्याच्याशिवाय अधिक काहीतरी आपल्याला करायला लागेल. नुसत्या थँक्सनी काही देव आपल्याला म्हणाला पण झालाय खरं. हे असं वागून आपण देवाला पण त्याच रंगात ठेवलाय. आणि आपलं एकदा सकाळी सलामी केली की 24 तास ते दुसरं करायची आवश्यकता नाही असं आपल्याला वाटतं. याचं कारण आहे की माणूस अत्यंत स्वार्थी आहे. जनस्वभाव समर्थ सांगतायत तर आपण मान्य करायला पाहिजे की आपल्याला आपल्या स्वार्थासाठी देव हवा आहे. बाकी काही त्या देवाचं आपल्याला फार मोठं करायचं आहे अशातला काही भाग नाही आहे. आजकालची असं दिसतं आपल्याला की कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त दाम असा माणसाचा स्वभाव आहे. माणसाला करायचं आहे पण कमीत कमी कामात. म्हणजे तरुण मुलं एक प्रगसंस्कृत गुरु प्राचार्य होते, त्यांनी सहज म्हटलं की मी त्या तरुण मुलांच्या गप्पा ऐकल्या, कानावर पडल्या तर एक दुसऱ्याला असं म्हणत होता. एक जण म्हणाला की अरे परीक्षा जवळ तर अभ्यास करायला हवा. त्यामुळे अभ्यास करून मार्क मिळवणं एवढा एकच काही मार्ग नाही आहे. मार्क मिळवण्यासाठी अन्य मार्ग खूप आहेत. तर म्हणजे कान टवकार मनुष्य स्वभाव हा आहे. हा अन्य मार्ग आहे सगळे चुकीचे आहे. अभ्यास करून मार्क मिळवणं हाच योग्य मार्ग आहे. पण आम्हाला हे अन्य मार्ग का भुलावून घालतात. अभ्यास करून कोणाचं बदल झालंय, अभ्यास करून कोणाला चांगले मार्क मिळाले, अशा पद्धतीचं चुकीचं वातावरण समाजामध्ये पसरलेलं आहे. हे सगळं बदलणं शक्य नाही. आपण स्वतः जर ह्या सगळ्यापासून अलिप्तपणे राहू शकलो, चुकीच्या मार्गाने जायचं नाही तर मग समर्थाला अपेक्षित असणारा जनस्वभाव काय तो कळेल. नाही तर सगळा जनस्वभाव असा झाला. समर्थतात खरं तर असं आहे कुठलीच गोष्ट आपल्याला कष्टाशिवाय मिळत नाही. कष्ट केले आणि पुन्हा कष्टांनी मिळालेलं जे फळ असतं ते आपल्याला अधिक रुचकत आहे. आता जसा जसा काळ बदलतोय तसतसे विचार तर आपले बदलत आहेत. तुमच्या माझ्या पिढीला आपण घरात केलेला पदार्थ सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, रुचकर झालं म्हटलं तर आपल्याला बरं वाटतं. आता का होतं हल्ली कोणाकडे गेल्या जेवायला गेलं आणि छान झालंय म्हटलं, अहो मी नाही केलं असं ती पण बाई म्हणते. ते छान झालंय म्हणतात की गंमतच नसते ना. छान झालंय कुणाला म्हणायचं, कोणी स्वतःच्या हाताने बिचाराने कष्ट करून केलंय
तर कष्ट केले की फळ चांगलं मिळतं. नाहीतर मग असं उत्तर द्यायला कष्ट नसतातच. रेडी फूड तुमच्या पानात ते किती झक्कास असू दे ना, उपयोग काय त्याचा, ते कौतुक सगळं तिकडे जातं. तर तसं आहे की आपण जर स्वतः कष्ट घेऊन कुठली गोष्ट केली तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात कष्टविण फळ नाही, कष्टविण राज्य नाही, कष्टविण साध्य नाहीस कुठलंही कोणतंही साध्य जगी असं म्हटलं. कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही कष्टाशिवाय. माणूस जो म्हणेल मला आयतं मिळावं तर ते आयतं मिळालेलं सुख देत नाही. हा अनुभव आपण घेतो प्रत्यक्षात. आपलं या मुलांचं आपल्या कौतुक करायचं नाही, पण परदेशामध्ये आता उद्या माझ्या नातवाचा 21वा वाढदिवस आहे. त्याचं कौतुक सगळं चुकीचं आहे खरं, पण सारत्या होण्यासाठी 100 माणसं जेवायला बोलवलेली आहे. पण काल तिने मला व्हिडिओ दाखवून किती किती तयारी केली दाखवली. सगळं घरात, बाहेर काहीच करायचं नाही. 3 ठिकाणी बॅकयार्डमध्ये टेंट उभे केले, तिथे कशा खुर्च्या बांधले, काय डेकोरेशन केलंय, जेवणाची तयारी काय काय केली. काल पापड चिपड्या तळून प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून झाल्या. जिरा राईसचा भात 4 कुकरमध्ये भाजून ठेवून झाला. किती किती गोष्टींची तयारी करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सगळं जाऊ दे, जेवण तर काय करतोय कोणी, पण उद्या शनिवार आहे तर 21वा वाढदिवस म्हणून 21 मुलांनी आधी 21 वेळा हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे आणि मग गप्पा जेवण आहे. आपण जे म्हणतो की अरे ही मुलंच आहे, असं नाही आहे. खूप काही छान छान गोष्टी आपल्याला मुलांकडून ऐकायला मिळतात. तर ह्या अशा गोष्टी जर टिकवायच्या असते आणि मग त्याच्यातून जे मिळालेलं फळ असतं ना की मग आपल्याला त्याचं कौतुक वाटतं की अरे वा असं आहे. समर्थ आपल्याला कसं सांगतात की होतं आपण जर आपल्याला जसं हवं आहे तसं लोकांना पण आवडतं. अरे हो चांगली गोष्ट आपण पण करूया. आपली संस्कृती टिकवण्यासाठी या गोष्टी करतात. आळस केला मला काय करायचं आहे, एवढं काय करायचं आहे, कशाला सगळ्यांना बोलवायचं आहे, मग बसा असं नाही झालं. सगळं उत्साहाने यांनी केलं पाहिजे. आळसे समर्थ आळसे कार्यनाश होतं समर्थांचं म्हणणं आहे. आणि आपला पण अनुभव आहे, त्यांनी जे सगळे आपल्याला पण माहिती आहे. जरा आळस केला ना की कार्याचा नाश झालाच. जरा सकाळी उठायचा आळस होऊ दे की आपल्याला अनुभव आहे की सकाळची सगळी कामं आपली गडबडतात. आता हे जे काही आळस काय किंवा बिना कष्टाचा हवाय असं जे काही आपण म्हणतोय हे सगळं दुःखाला कारणीभूत होतं. आळस काय किंवा स्वाभाविकच कष्ट न करण्याची वृत्ती काय काही नाही, ऐकतं मिळालं पाहिजे तर ते दुःखाला कारण. पहिल्या 3-4 वर प्रत्येक ओवी ना लहानसा समाज प्रत्येक ओवी वाचली ना की सहजपणाला आपल्यासाठीच लिहिली असं आपल्याला वाटतं. 6व्या-7व्या गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं, ओवीमध्ये म्हटलं की प्रपंच जो आहे प्रपंच असो नाही तर परमार्थ असो दोन्हीकडे आपल्याला विवेकाची गरज आहे. असं नाही की या पारमार्थिक क्षेत्रातच आपल्याला अगदी विवेकाने वागलं पाहिजे. तिथे आपण विवेक ठेवतो. आज आपल्याकडे पाहुणे आहेत म्हणून तेव्हा आज मी एकच माळ करते, मी करते रोज 13 माळा, पण आज खरंच मला वेळ नाही. तिथे आम्ही लगेच काय करतो की तिथे ॲडजस्टमेंट, फक्त तिथेच आमची ॲडजस्टमेंट चालते, बाकी कुठलं ॲडजस्टमेंट चालत नाही. बाकी सगळं वेळच्या वेळेला पाहिजे. याला काय चालतं, उद्या 2 वेळा कधीतरी म्हणजे त्याचं काम झालं. हे असं आपण करतो. म्हणून पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण फारच विवेकाने वागतो, अशा पद्धतीच्या विवेकाने वागतो. पण दोन्हीकडे आपल्याला विवेकाची अतिशय गरज असते. समाधानची एक छान ओवी आहे आणि नेहमी आपण ती वापरतो. परणाळी पाहोन उचले जीवसृष्टी विवेकी चाले आणि पुरुषौन भ्रमले याचे काय म्हणावे. अगदी छान हे दिलं आहे. आपण मठात सोडतोय, कल्पना करा थंडीचे दिवस आले आता आणि मठात सोडताना मठात आई निघाली की ती आई तिला बरोबर कळतं ती शेण कुठे संपली आणि ती अशी मागे जाते. ती पर्णाळी पाहोन उचले, पर्ण अळी ती पानावरची आली सुद्धा तिला पण कळतं धोका कुठे आहे आणि ती पडत नाही खाली, ती बरोबर मागे वळते. जीवसृष्टी विवेके चालणे ती विवेकानं सगळ्या गोष्टी आहे. आणि पुरुषौन भ्रमणे आणि माणूस होऊन आणि भ्रमण याचे काय म्हणाले. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना, पुढील होणारा अनुमाना आणून सोडावे. काय समर्थ प्रत्येक बारीक बारीक गोष्ट सांगतात. काय केलं की काय घडणार आहे, काय केलं की काय घडणार आहे हे सगळं त्यांचं तयार आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की परमार्थ असो तर विवेक, प्रपंच असो सगळीकडे विवेकानेच आपण वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे मिळविती तत्तुके भक्षिती ते कठीण काळी मरून जाते. दीर्घ सूचनालय होती त्याची भले, पुन्हा विचार करून जे वागतात ना त्याची भले. नाहीतर मग घाई मिळाली ती तुझी भाषे आजचा दिवस उजाडणार चला उद्याची बात उद्या असं म्हणून आज आळसा घालून टाकायचा. आज सुट्टी आहे ना, आज जरा आराम करून घेऊया, उद्या आहे गडबड, मग उद्याची तयारी आज कर ना, आज वेळ आहे ना,
माझ कर तयारी, ते नाही आम्ही करणार, उद्याची बात उद्या. मग हे असं घडतं. म्हणून समर्थ सांगतायत मिळवी ती तू काय भक्षिती, कठीण काळी मरून जाते. मग असं झालं की वेळ वाया गेला, मरून जाते का आपल्याला नको आहे, पण असा वेळ वाया जातो आणि उद्याचा विचार सगळी करू. पण तू जो उद्याचा विचार केला, दीन सूचनेने वर्तते, कुठल्या गोष्टीचा विचार करून वर्तणूक म्हणजे वागणूक ठेवली तर त्याची भरेल, त्यांनी करावी. म्हणजे एकीकडे जग स्वभाव काय आहे ते सांगताय, तिथल्या चुका पण बारीक बारीक दाखवताय आणि तुम्ही तसं करू नका असं पण आपल्याला ते बारीकशा सूचना देत आहेत की जनस्वभाव म्हणजे फक्त काही आपल्याला यादी नाही दिली की लोक कसे वागतात, ते वागताना चुका दाखवतात आणि आपल्याकडनं ते दुरुस्तीची अपेक्षा करतात. म्हणजे 8, 9, 10, 3 ओळ्यांमध्ये जसं आपण म्हणतो ना की आपण नोकरी करत असताना पैसा साठवलाय, भविष्यात किती लागेल याचा आपल्याला अंदाज देऊन आपण काही पैसा साठवतो. आणि असा साठवलेला जो पैसा आहे तो उतार वयात निवृत्त झाल्यानंतर आपल्याला काही प्रसंग आला तो उपयोगी पडावा याच्यासाठी आपला तो तरुणपणीचा प्रयत्न असतो. आणि म्हणून आपण आताच्या मुलांना सांगावं लागतं, बाबांनो तुम्हाला बाबांनो पेन्शन नाही आहे रे, तुम्ही काय कराल 60 नंतर, आणि जी लाईफस्टाईल तुमची आहे त्या लाईफस्टाईलने राहायचं असेल तर आता बाजूला ठेवावं पैसे, भविष्यात काय कराल, महागाई अशी प्रचंड वाढते. असं त्यांना सांगावं तर आवडत नाही, पण असं सांगावं लागतं. तुमच्या आमच्या पिढीला जरा गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या होत्या बहुसंख्येने, त्यामुळे आपण ना तसे बरे आहोत की आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, कारण आपली व्यवस्था सरकारने करून ठेवली. नोकरी केली 60 वर्ष तुझी काळजी आम्ही घेऊ, नोव्हेंबर महिन्यात सह्या करून आलो तर तसं होतं. म्हणून सगळं आपल्याला 8, 9, 10, 3 ओळ्यांमध्ये आठवण देतात की तुम्ही जसा तो उतार वयामध्ये लागतो म्हणून पैसा साठवून ठेवता. तर तसं म्हणाले पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा तरुणपणी जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा काही साठवून ठेवा की जे नंतर आपल्याला उपयोगी पडेल. जेव्हा आपला देह काम करू शकणार नाही त्यावेळेला आपल्याला उपयोगी पडणारं जसं धन साठवतो तसं हे पण साठवून ठेवा, परमार्थ सुद्धा साठवून ठेवा. जो तरुणपणी आपल्याला करायला उमेद असते त्यावेळेला काहीतरी करा. आणि आम्ही होतं काय पारमार्थिक क्षेत्रात सगळं काम आम्ही निवृत्त झाल्यावर करू म्हणून ठेवून देतो, आत्ता नको बघू, आता आम्हाला कितीतरी गोष्टी करायच्या आहेत ना, हिंडायचं आहे कितीतरी ठिकाणी, कितीतरी भोगाच्या गोष्टी समोर सारख्या बोलवत असतात, तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तरुणपणी करायच्या असतात. तर तरुणपणी ते करू, मग म्हातारपणी बघू. किती काही सहजपणानं आपल्याला मंडळी सांगतात, आपले मित्रपरिवार, तुम्ही ठरवलं आहे तू जातेस का राजभराला, मी पण येणार आहे, अजून 2 वर्ष झाली नोकरीत ती जाऊ दे, मग येतेस, रिटायर झाला की मी येणार आहे, असं सहजपणे आपल्याला सांगतात. समर्थ त्याला उत्तर देत आहे की हे सगळं जर का आपण धन साठवतो भविष्यासाठी तर यातलं हे पण धनच आहे, हे जे विचार धन आहे ते पण असं साठवा की जे भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडेल. आता तसं होत नाही आणि त्याचा परिणाम काय होतो तोही समर्थ आपल्याला ते 3 ओळ्यांमध्ये आणून सांगून देत आहे, तो की आपल्याला लगेच पटणाऱ्या शब्द काही मागले, पण ते म्हणतात मग असं केलं, काहीच साठवणूक केली नाही आणि मग नंतर बघू यामध्ये काही साठवणूकच नाही आहे, मग भविष्यात काय होणार. व्यवहारामध्ये मुलांकडे तरी बघू आशेने कदाचित, किंवा मुलांचा आहे पैसा देतील असं आशे, ह्या बाबतीत तर आशेने पण कोणाकडे बघता येते ज्याचा तोच, ज्यांनीच काही साठवलं नसेल तर काय करणार. मग काय आपल्याला सांगताय की मग काही नाही, मग असं काहीच न करता मरण येतं, मग पुन्हा जन्म, मग परत वासना, मग परत कर्म, मग परत मरण, हे जन्ममृत्यूचं चक्र चालू राहतं. याच्यातून सुटणार कधी, किती जन्म घ्यायचं, किती वेळा मरायचं, किती यात्रा बघायच्या, चालूच राहतं राहणगाडतं. जितक्या वेळा जन्म तितक्या वेळा मृत्यू ठरलेला असेल, तितक्या वेळा ही कर्म आणि तितक्या वेळेला या यात्रा, असं सगळं घडतं. आणि हे खरं माना म्हणजे मग काही तुम्ही साठवणूक कराल की ज्याचा उपयोग भविष्यात आपल्याला होईल. तर आता हे जरा कटू आहे, आपल्याला चटकन काही पटणारं किंवा आवडणारं तर नक्कीच नाही आहे, पण समर्थ आपल्याला पैशाचा उदाहरण पैशाचं म्हणून सांगतात, त्यामुळे आपल्याला थोडं पटतं. 11व्या वहीपासून पुढे ते सांगतात सगळीच माणसं म्हणतात की कशाला आपल्याला जे काही देवाच्या मनात असतं तेच घडतं ना. आपण किती जरी उड्या मारल्या, किती प्रयत्न केले, अगदी ते AI ना आता त्याला टाकून बघा, आता गुगल मावशी जरा मागे पडते, आता सगळं AI, त्याला जर प्रश्न विचारला की कुठल्याही कर्मातलं आपलं यश किती, तो सांगतो 80-20, म्हणजे तुझा कर्माचं फळ 20%च तुला मिळणार. मग 80%चं काय, 80%च्या बाकी सगळ्या गोष्टी, वातावरण काय असेल, परिस्थिती भोगायची कशी असेल, काय तुझं नशीब असेल, ते काय काय दिलं असेल ते दिलं असेल. पण 20%च माझे प्रयत्न उपयोगाला येणार असले, मी तर 100% प्रयत्न करतो आणि त्याचे माझे उपयोगाला 20% येणार आहे, मग कशाला एवढे
कष्ट घेऊ असं स्वाभाविक कोणाला नाही. एवढं मरमर भरायचं आणि त्यातलं यशाची गॅरंटी 20% असंच आपल्याला कोणी सांगितलं तर हे झालं शास्त्रीय भाषेतलं अंकगणित. पण त्यांनी आपल्याला सांगितलं की असं कितीतरी विवेकाने जर विचार केला तर निश्चितपणानं आपण विवेकाच्या सहाय्याने, समर्थांचा लाडका शब्द आहे, तर त्याच्या सहाय्यानं आपण कर्म करायलाच पाहिजे. असं नाही धरून चालणार की काय माहिती काय आवडलं आहे, समर्थ देवाच्या मनात देव करील ते आपण एवढं करायचं, त्याच्या मनातच नसलं तर त्याच्या मनात काय ते माहिती नाही ना. मग तू प्रयत्न कर, तू विवेक कर, असं समर्थ आपल्याला खात्रीने सांगतायत की आपोआपच देवाची जी टक्केवारी ती तो वाढवेल. तुझे जर प्रयत्न चांगल्या दृष्टीनं आणि अगदी खात्रीपूर्वक असतील तर देवाची जी टक्केवारी आहे ती नक्की वाढेल. देवाचं जे कर्तेपण आहे, देवाचं जे म्हणजे समर्थांचं थोडं समजावून सांगणं आहे असं म्हणायला हरकत नाही की प्रयत्नासाठी तुला काय करायला पाहिजे तर हे प्रयत्न तू कर. म्हणजे जसं एखाद्याला भूक लागली तर त्याला खायला द्यावं ना, तर त्याचं जे काय हवं आहे ते त्याला करायला द्यावं. हाच एकमेव उपाय. भूक लागली तर खायला देणं हा उपाय, तो करायचा नाही आणि भलतं त्याला काही ते तत्वज्ञान सांगत बसायचं, त्याचा काय उपयोग. तसं म्हणाले हे आहे की जे करायला हवंय तर हे करा, कष्ट करा, प्रयत्न करा, फळ नक्कीच आहे. देव करेल ते असं काही बोलायचं नाही, कष्टच करायचे, प्रयत्नच करायचा असं ते आपल्याला सांगतात. ह्या प्रयत्नांवर विवेकावर समर्थाने 11 ते 16 या उभ्यांमध्ये चांगलाच भर दिला. पुढे 16व्या ओळीपासून जे लोक खूप कष्ट करतात, जे लोक प्रयत्न करतात ते भाग्य भोगतात अशी खात्री पडलेली आहे. म्हणजे सगळं देवाच्या हातात आहे वगैरे असं मानायचं काही कारण नाही. ते काय देवाच्या हातात आहे असू दे, तुम्ही कष्ट करायचं सोडू नका, तुमचे प्रयत्न चालू ठेवा असं ते सांगतात. आणि जे अशा प्रकारचं भाग्य भोगत नाही, भाग्यहीन करंटे असतात, त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने झालेले नसतात अशी पण खात्री देतात. योग्य दिशेने प्रयत्न झाले पाहिजे. जे लोक शहाणे आहेत, विचारी आहेत, ते योग्य दिशेने प्रयत्न करतात, आपापच त्यांचं भाग्य फळाला येतं त्याची खात्री आहे. पण जो करंट आहे, जो कुबुद्धी आहे, प्रयत्नच करत नाही, आळशी आहे, त्याचं काय व्हायचं तेवढं आहे. अशा माणसाचं बोलणं लोक पण खरं मानत नाही. काय करतोय हा, म्हणजे एखादा खरंच असा माणूस आपल्या समोर आला, बऱ्याचदा असं होतं की अगदी आपल्या नेहमीच्या आमच्या विष्णुनगरमध्ये तर 2-3 व्यक्ती अशा आहेत की त्या आता सुद्धा दिसल्या की वाईट वाटलं की यांचं स्वतःची कोणी मोठी प्रॉपर्टी होती पण आता रस्त्यावर याची वेळ आलेली. तर असं आलं की काय करायचं यांचं, हे करंटे पण आहे. योग्य वेळेला विवेकानं वागलं नाही तर काय घडतं. समर्थ असं समर्थाची ओळी वाचल्या की अशी माणसं डोळ्याच करंटे पण कशाला मिळायचं, काही केलंच नाही वेळच्या वेळेला आणि केलं नसल्यामुळे अशी वेळ. एक अंगारकरांनी एक उदाहरण दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं की देवावरती जर तुमची श्रद्धा असेल ना, विश्वास असेल आणि योग्य दिशेने आपले प्रयत्न असेल तर खूप प्रयत्न करून सुद्धा कधी कधी असं वाटतं की अरे मला पाहिजे तसं यश मिळत नाही, मी अगदी योग्य दिशेनं प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय तरी मिळत नाही. तेव्हा देवाला घाला साकडं की अरे माझे प्रयत्न योग्य दिशेने चालले, मी काहीच कधी करते. जराही आयुष्यकाळाने विवेकाने विचारलं, आता बघ तू काय करायचं. ते पांढरकर एक प्रसंग सांगतात की एका अगदी भाविक होता आणि त्याच्या मुलाला फिट्स यायच्या आणि खूप त्यांनी प्रयत्न केले, किती डॉक्टर झाले, किती प्रयत्न झाले, औषधं झाली, सगळं झालं. पण एक दिवस मात्र तो माऊलींच्या समाधीपुढे आला आणि समाधीपुढे त्या बाळाला त्यांनी ठेवलं आणि कळवळून प्रार्थना केली. म्हणाली, जे काय करायचं होतं ते सगळे प्रयत्न मी केले, अजून तुम्ही सुचवलं तर मी अजून पण प्रयत्न करायला तयार आहे, पण आता मात्र मी थकलो. आता देवा तू बोल, माऊलींच्या समोर तू काय करायचं ते कर. आणि पांढरकर लिहितात की त्यानंतर या मुलाला भीक आली नाही. याचा अर्थच असा आहे की आपल्यासारख्याने याच्यावर विश्वास ठेवावा की समर्थांना असं सांगायचं आहे की तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा, देव सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. या दोघांच्या मध्ये देवाविषयी असणारी श्रद्धा जी आहे ती श्रद्धा मात्र जराही घडू देता कामा नये. की मग देवाचं आपल्याकडे लक्ष असतं. पण जेव्हा असं अशी यांनी हाक येते का, म्हणजे खरंच द्रौपदी की तरह बुलाते है क्या, असा प्रश्न निर्माण होतो की तसं बोलवा तो भगवंत धावून यायला तयारच आहे तुमच्यासाठी असं कळेल. आता या उदाहरणावरून गीतेची आपल्याला आठवण होईल की गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला 4 प्रकारचे हेतू मनात असणारे 4 भक्त असतात असं सांगितलं. आपण आता जनस्वभाव पाहतोय, माणसाचा स्वभाव असाच असतो. तर भगवंतांनी जे 4 प्रकार तुमचे माझे वापरले त्याच्यामध्ये
आर्तो जिज्ञासूर्थार्थी ज्ञानीच भरतर्ष हो. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की 4 प्रकारचे भक्त माझ्यासमोर असतात. एक असतात आर्त, एक असतात जिज्ञासू, एक असतात अर्थार्थी आणि एक असतात ज्ञानी. तर मला ज्ञानी भक्तापर्यंत खरं न्यायचं आहे सगळ्या माझ्या भक्तांना. पण होतं असं की सामान्यपणानं आर्त भक्त असतं, म्हणजे काहीतरी इच्छा असते आणि त्या आर्ततेनं ती भगवंताला हात मारतात आणि भगवंताने ते पूर्ण करावं असे असतात. काही चूक नाही आहे त्याच्यामध्ये. एखादा आपल्या असणारी कमतरता भगवंतांनी दूर करावी याच्यासाठी भगवंताला आर्ततेनं हात मारली तर तो एक भक्तांचा प्रकार आहे आणि तो बरोबर पण आहे. काही जिज्ञासू असतात, काहींची जिज्ञासा पराकोटत जाते की हे काय आहे, हे काय जाणून घ्यायचं असल्याला, खरंच भगवंताची गोष्ट काय आहे, खरंच काय होतं असं त्याला वाटतं. त्या जिज्ञासूबद्दल सुद्धा भगवंत म्हणतो मला त्याच्याबद्दलही प्रेम आहे. तिसरा जो अर्थार्थी आहे, काहीतरी कामना आहे ती पूर्ण केलीस तर मी तुला मानेन, असे पण काही असतात. तर या सगळ्यांजवळ सगळ्यांवर भक्ताचं भगवंताचं प्रेम आहे, सगळ्या प्रकारच्या भक्तांवर. पण जो ज्ञानी आहे आणि जो श्रद्धावान लभते ज्ञान, जो श्रद्धाळू आहे भगवंत तो जरा लाडका आहे. सगळे मला आवडतात, सगळे मला आवडतात असं पण कोणीच नाही, कारण मीच निर्माण केलेलं हे जग आहे. त्यामुळे आर्त जिज्ञासू सगळे कामना असणारे सगळेजण मला प्रिय आहे. पण ज्ञानी जो आहे, श्रद्धावान जो आहे, ज्ञानी भक्त जो आहे, तो ज्ञानी भक्त मला अधिक आवडतो. आणि अशा ज्ञानी भक्तासाठी मी ते हिशोब ठेवत नाही, त्याला जे हवं आहे ते न मागता सगळ्या गोष्टी त्याला देतो असं गीता सांगते. त्यामुळे आपल्याला कळेल की जिथे उदाहरण आपल्यासमोर आहे की खरोखर ध्रुव बाळासारखा त्याला काय होतं, त्याला आपल्या स्वतःच्या वडिलांच्या मांडीवरून उठवलं गेलेलं होतं. फार अपमान झाला होता, लहान आहे बालक आणि माझे वडील आहेत आणि माझ्या वडिलांच्या मांडीवरून मला हाकलून दिलं. आणि माईने सांगितलं तुझं हे जे स्थान आहे, वडिलांची मांडी आहे, तुझं स्थान आहे, हे तुला फक्त भगवंतच परत देऊ शकेल, बाकी कोणी नाही देऊ शकेल. आणि मग भगवंताशी आर्ततेनं त्यांनी जी काही तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याने स्वाभाविकच म्हणजे त्याचं हे जे काही कामना होती ते भगवंतांनी पूर्ण केली असं आपल्याला. असे अनेक उदाहरणं. नचिकेताला विविध गोष्टी भगवंतांनी देऊ केल्या, यमदेवानी देऊ केल्या, पण नचिकेत कुठल्याही गोष्टीला तयार झाला नाही. मला आत्मज्ञानच पाहिजे. आणि असं जेव्हा तो म्हणाला त्या भगवंताची त्याची ती निष्ठा पाहिली आणि ते पूर्ण केलं. मुद्दा काय तर भगवंत आपल्याला असं सांगतो आहे की माझा सगळ्या भक्तांवर प्रेम आहे, पण असा जो श्रद्धावान भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, विचारी भक्त आहे, विवेकी भक्त आहे, त्याची मात्र मी इच्छा नक्कीच 100% पूर्ण करतो. अशा प्रकारचा विचार केला. आणि मग जो प्रेमदृष्टीनं म्हणजे आर्ततेनं भगवंताकडे पाहणारा असतो त्याला आपण त्याच्या कर्माद्वारा तो भगवंताला प्रिय होतो. आर्ततेनं जो भगवंताला हात मारतो तो भगवंताची म्हणजे जसं जनावरीचं दळण दळायला भगवंत गेला किंवा नाथांच्या घरी पाणी भरायला भगवंत गेला, ती त्यांची आर्त भक्त म्हणून आहे की त्याला ते कष्ट पडतात माझ्या भक्तांना ते दूर करायचं होते म्हणून भगवंत त्याला धावून गेला. तर तो कर्मभक्ती असं म्हणूया त्याला. ज्ञानदृष्टीनं जे विचार करणारे असतात त्याला जिज्ञासू असतात, त्यांना हे काय आहे ते काय सगळं पाहायचं असतं. त्यांची हृदयापासून भगवंतावर भक्ती असते, बरोबर आहे. त्याला ती जिज्ञासा असते की जिज्ञासा पण भगवंत पुढे करतो. आणि कल्याणाच्या दृष्टीने पण पाहणारा असतो त्याला अर्थार्थी म्हणतात. म्हणजे बुद्धीच्या द्वारा तो विचार करतो की काय केलं म्हणजे माझं कल्याण साधेल असं वेळ. मग भगवंत परत आपल्याला गीतेच्या द्वारा हेच सांगतं की मी सगळ्यांवरती प्रेम करतो, पण तरी सुद्धा मी त्याची इच्छा त्या पद्धतीनं पुरी करायला जातो. असं जर कळलं आपल्याला तर सोपी गोष्ट आहे. त्यासाठी एकच गोष्ट ज्ञानी भक्ताकडली काय आहे तर जे जे काही दिसतंय चराचरामध्ये भगवंत आहे, जे जे काही दिसतंय ते भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे भगवंतांनी निर्माण केलं म्हणजे भगवंत त्यात आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भगवंताचं रूप पाहायचं. मुंगीपासून हत्तीपर्यंत काहीही जरी असलं तरी ते भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. तिथे आपल्याला पशु पक्षी प्राणी माणसं वस्तू चेतन अचेतन सगळीकडे आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे की माझं काय कर. मग अशी असं म्हटलं की मला कीर्तनाची आवड निर्माण कर असं नामदेव महाराज म्हणतात. तसं इथे आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात की बाकी मला काही नको, माझं मन कसं कर ऐसे माझे मन करी देवा. काय तर मला सगळीकडे तू दिसला पाहिजे. नर नारी बाळे कोणी पण असू दे त्यात मला नारायण दिसला पाहिजे अशी माझी दृष्टी कर. आता हे संतांचं मागणं आहे. आपल्याकडे जसं कल्पना करून बघू शकतो आपण की देव खरंच समोर आला आणि काय पाहिजे तुला तर आपण काय बघू
ही एवढी यादी आपण करू. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. अगदी काही तर BMW तरी आम्ही बाबा किती दिवस विचार करते दारात गाडी पाहिजे असं काहीतरी मागणं बघू वेळे असं. आणि संत आमचे काय मागं मागतात हेच आपण विचार केला तर त्याची आवड निर्माण व्हावी. तो माझ्या प्रसन्नावा. सगळ्या चराचर भगवंत आहे तो भगवंत मला परिचित व्हावा, तो मला ओळखता व्हायला हवा असा विचार जे करतात ते भगवंताला अधिक प्रिय आहे. आणि जणांचा स्वभाव वेगळा आहे म्हणून ते आपल्याला आठवण करून देतात. सगळीकडे जे जे काही चांगलं आहे जसं आपण 9व्या अध्यायामध्ये भगवंताच्या विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलं की मी काही अमुक एक व्यक्ती, अमुक एक प्राणी, अमुक एक पक्षी मी नाही आहे. त्याच्यातला जो गुण आहे तो मी आहे. गायीमध्ये देव आहे. गायीची जी वत्सलता आहे ती वत्सलता म्हणजे मी आहे. अशा पद्धतीने प्रत्येकातला जो गुण आहे एवढा मोठा सागर पसरलेला आहे. सागराची गंभीरता आहे तर सागराची ती जी गंभीरता आहे ती गंभीरता म्हणजे मी आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे विशेष आहे ते विशेषत्व आहे ते म्हणजे मी आहे ते मला ओळखता आलं पाहिजे अशी खरं म्हणजे विचारी विवेकी माणसांनी भगवंतासमोर इच्छा व्यक्त केली पाहिजे. आणि ती जर इच्छा न व्यक्त करता दुसरे असतात तो जन्म स्वभाव आहे असं समजलं जातं. मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक आहे त्या श्लोकामध्ये असं म्हटलंय असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. आता खरं म्हणजे आपल्याला आवडणार नाही. आपल्या अंतरामध्ये जो काही भाव आहे त्याचा तसा देव असतो. आता आपण आपला भाव लक्षात घ्यायचा की खरंच आपल्या अंतःकरणात देवाबद्दलचा भाव काय आहे. समर्थांनी स्पष्ट शब्दामध्ये हा सिद्धांत पण सामान्यपणे तुम्हाला कसा न आवडणारा असं सांगितलंय. आपलं काय होतं आपलं चांगलं व्हावं लवकरात लवकर चांगलं पुन्हा वेळ पण नाही जाता बाबा लगेच इमिजिएट काय असेल ते चांगलं करतोस तर लवकर कर वाट बघायला लावू नको असं सगळ्याजण म्हणतात. आता ही जी काही आपली अपेक्षा आहे ती अपेक्षा आणि तशी प्रार्थनाही आपण करतो म्हणजे जे काही एक तर चांगलं कर आणि ते लगेच कर अशी आपली प्रार्थना असते. समर्थ म्हणतात तुमचं चांगलं होईल. केव्हा होईल तुम्हाला लगेच हवं पण लगेच होईल का तर तो तुम्ही तुमचा विचार करा की तुम्ही काहीतरी जेव्हा चांगलं कराल तेव्हा तुमचं चांगलं होईल असा एक सामान्य विचार काही. असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. म्हणजे मला एखादी गोष्ट घडून हवी आहे आणि ती इमिजिएट हवी आहे तर देव विचारतो की करतो ना पण तू काय केलं. साध्या हो पेपरवरती सह्या लागतात तर तो हे आधी आपल्याला काहीतरी पुरं करायला लागतं मग तो आपलं काम पुरं करतो. हे सामान्यपणे पण असतं तर इथे देवाच्या दरबारात तर असायला नको का. त्यामुळे तो सांगतो तुमच्या अंतरात काय आहे त्याप्रमाणे मी करेन. इथे सगळी पंचायत आपली तीच आहे. आम्ही मुखाने सगळं सगळं बोलतो नाही असं नाही पण आमची अपेक्षा पण काहीतरी वेगळी असते. खरं तर अशी अपेक्षा असते की आम्ही काय वागायचं ते वागू तू आमचं चांगलं करू. आम्ही काय केलं पाहिजे ते आम्हाला आता सांगू नको. आमचं काय नाहीच आम्हाला कळत आहे तर आम्हाला काय कसं वागायचं तसं आम्ही वागू पण तू मात्र आमचं भलंच केलं पाहिजे. तू मात्र आमच्या रागवता कामा नाही. करतो ना आम्ही थोडं पूजापाठ करतो थोडा उपवास करतो थोडे काय आमचे काय जे काही वार्षिक कार्यक्रम असतात कुळधर्म कुळाचार ते पण आम्ही करतो ना करत नसणारच आहे असं देवाला सांगायला आमची मोकळीक असते. दरवर्षी मी अंबेजोगाईला जाऊन येते दरवर्षी मी शेगावला जाऊन सांगतो आम्ही आता एवढं सगळं देवा करतो ना मग आता आम्हाला काय होतं तू कर ना असा आमचा सगळा हिशोब असतो. आणि तो हिशोब भगवंताला काही खरा म्हणजे मान्य नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात आपल्याला की देव ईश्वर वगैरे असं काही नाही. आपण जसं वागलेलो असतो तसंच फळ आपल्याला मिळतं. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळणार. आता हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं समजतं आपल्याला सांगतात की माणसाने हे सगळं लक्षात ठेवावं. आपण करतो ते जे काही देव धर्म पूजा अर्चा कुलधर्म कुळाचार हे सगळं जे आहे ते सगळं आपल्यासाठी असतं. देवाला हवे म्हणून करतो का आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण करतो. आपण जर समजतो की हे सगळं देवासाठी करतोय ते देवासाठी वगैरे काही आपण करत नाही. हे सगळं खरं म्हणजे स्वतःसाठी असतं आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी अशी जी काही ठरलेल्या वार्षिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण करतो. स्वतःच्या देहाच्या मनाच्या जी काही आपली कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमतेप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे मग जमेल कसं त्याच्यात पण किती फाट्या आपण पडतो की आता सुट्टी नाही आहे म्हणजे आली असतात शुक्रवारची शनिवारची रविवारी सोय आहे ना आपली आणि आपण ते मान्य केलं. आता शुक्रवार म्हणजे काय एवढं काय महत्वाचं आहे करतो. आधी तर काय माहिती आहे ना आम्हाला म्हणजे हे गरजा का घालायची त्याच्यासाठी रविवारी करतो. असे कितीतरी आपण त्याच्यातल्या वाटा म्हणतो ना तशा काढलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्यासाठी असतं. करू नये असं नाही. आपल्याला जे असं वाटतं की हे देवासाठी केलं आहे हे देवासाठी नाही. हे सगळं
आपल्यासाठी आपण करतो. आपण केलं आणि नाही केलं ईश्वराचं काही अडकलं नाही. तो काहीच बिचारा म्हणत नाही, करा पण म्हणत नाही, करू नका पण म्हणते. तुम्ही केलं म्हणून तुम्हाला तो काहीतरी जास्त देणार आहे असंही करणार नाही, केलं नाहीत म्हणून तो काहीच देणार नाही असं पण करणार नाही. पण आम्हाला मात्र असं वाटतं अरे बापरे राहिलं का ह्या वर्षी, की लगेच आम्ही बेचैन. काहीच असं होणार नाही. ईश्वर अत्यंत दयाळू आहे. तो आपल्या या अशा प्रकारच्या करण्यावर आपल्या खुश व्हायचं की नाही ठरवत नाही. पण असं जरी असलं तरी तो तितका न्यायी पण तो काय तो आपल्या सगळ्या कर्मावरती त्याचा अवलंबून आहे. ह्या अशा प्रकारचे कर्म नाही. आपण दुसऱ्यासाठी काय कर्म करतो, सर्व शक्तिमान असणारा, सर्वज्ञ, सर्व जाणणारा असा तो आहे. म्हणजे आपण रागाच्या भरात समजा साधना सोडली, काही केलं नाही तर त्याच्यात तर त्याची काय हानी होणार आहे, हानी आपली होणार आहे. आता सगळे योग शिक्षक आहेत त्याला माहिती आहे की नाही साधना केली त्याचं काय चुकणार आहे, त्याचं काहीच नाही, नका करू जसं करायचं तर. आपलं होणार आहे नुकसान, ते आपण रोजच्या रोज केलं नाही नुकसान आपलं आहे. तसंच आहे इथे सर्व बाबतीमध्ये असंच आहे. भगवंतासाठी आपण काही करतोय असं मानत असाल तर ते चुकीचंच आहे. का आई भगवंतासाठी आपण करत नाही, सगळं जे की आहे ते आपल्यासाठी आहे. म्हणून समर्थ म्हणा तुमच्या अंतःकरणातला भाव कसा आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. त्यावर सगळं ईश्वर तुमच्यासाठी करेल. म्हणजे मानसपूजा नावाची गोष्ट का सुरू झाली सगळ्या आचार्यांच्या पासून तुम्हाला की माझ्याकडे काही वस्तू नाही अशी तक्रारच करू नका, काही आवश्यकताच नाही आहे. रत्नही कल्पित महासमिमजनी स्नानंच्या दिव्यांबरम, भगवंताच्या स्नानाला इकडून कुठून सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी आणा मनानी, त्याला काहीच नको आहे. आपल्याला उगाच असं वाटतं की अरे माझ्याकडे काहीच नाही आहे, मी आता देवाला असं काय देऊ, मी देवाला भोगपुत्र चढवू, मी देवाला काहीच गरज नाही आहे, त्याला नकोच आहे काही. तो काही मागायला आलाच नाही आपल्याकडे. आपण ठरवायचं आहे आणि मग ते नाही म्हणून तक्रार पण काही आवश्यक नाही, तो म्हणतच नाही काही. त्यामुळे आपण काय करतो किंवा काय म्हणतो याची काही आवश्यकता नाही आहे. सोनोपंत दांडेकर उदाहरण देतात की देवळात जाणारा एक माणूस होता, तर तो देवळात जायचा म्हणजे त्याच्यावर देवळावरून जायचा असं म्हणतो. आणि मग निष्ठा होती, देव मानत होता, असं केलं होतं. पण हातातली सिगरेट असं उजव्या हातात असं डाव्या हातात करायचा, डावा घ्यायचा, नमस्कार करायचा आणि निघून जायचा. आता या वर्तनाला काय म्हणावं, सोनोपंत म्हणायचं त्याला काय म्हणायचं. म्हणजे कळतंय की हे अत्यंत चुकीचं आहे. आणि आता देवळाच्या तिथून तर जातोय, नमस्कार तर करायला पाहिजे, पण देवाला असं कसा नमस्कार करणार. तर ही जी काय आता आदरभाव म्हटला तर आहे, निष्ठा म्हटली तर आहे, परंतु हे जे वर्तन आहे या वर्तनातून ईश्वराबद्दलचा आदरभाव म्हणता येईल का, की अरे मग हे काय ते जे गैरवर्तन आहे कळतंय तुला तर ते करू नको, निदान ते करताना तरी देवाला नमस्कार करू नको. माझी एक मैत्रीण होती, तिला हिंदी गाण्यांची अत्यंत आवड होती आणि आमचा नेहमी याबद्दल वाद व्हायचा. एक दिवस मी सकाळी गेले तर पूजा करत होते, एकीकडे रेडिओ चालू होता, तो मैं या त्या सगळी गाणी लावलेली होती. तर मी तिला म्हटलं हे काय चाललंय, दुसरी गाणी ऐकतं तुझ्याजवळ, मला त्या गाण्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे. ती रागवली माझ्यावर, मला म्हणाली त्याचा काही संबंध नाही, गाणी कुठली का असेल. आपला काय अजून एवढा हे झालाय का की तिथला जो काही यार प्यार आहे तो भगवंतच आहे. अशा पद्धतीचा विचार माझ्या मनात येतोय का त्या जागी मला दिलीप कुमार सायराबादू दिसत आहे, हा विचार करायला हवा ना. त्याच दिसत असतील तर मग हे गाणं काही भगवंतासाठी नाही आहे, हे वेगळ्या कारणासाठी गाणं आहे असं म्हटलं होतं ना. तर काय करायचं, कुठे करायचं हे सगळं आपल्या मनावर. असे हो मनी भाव जैसा तसा तो देव आहे. तर तुम्ही असं कसं करून चालेल. तर आम्ही नाही 5 दिवस मी अगदी गीतेला जाते, राजबोधाच्या वेळा जाते. एक दिवस आम्ही सगळ्या पत्ते खेळतो. का एक दिवस तरी पत्ते का खेळतो, 5 दिवसाचा काही परिणाम माझ्या होईल की नाही, की 5 दिवस मी या धर्म ग्रंथाच्या चांगल्या अभ्यासात आहे तर मला एक दिवस पत्ते खेळायचं का वाटतं. करतात असे किती माझ्याचं उदाहरण आहे आणि अभिमानाने सांगतात की मीरा एक दिवस तरी पाहिजे. असं कसं चालेल, आम्ही काही पैसे नाही पण मी एक दिवस भिशी खेळायला जाते बाबा. का असं वाटतं, हे मला काही उलगडलेलं पोरं नाही आहे, संतांना पण उलगडलेलं नाही आहे. संत आपल्याला उदाहरणं सांगतात की अशा माणसाचं काय करावं, हे का करावं वाटतं. या उलट असं आहे की एक दारुडा होता आणि तो मशिदीत जरी असलो तरी मला अल्लाने इथे पण दारू दिली पाहिजे असं म्हणाला. तर सगळे म्हणाले अरे असं का, सगळीकडे दैव आहे ना, अल्ला सगळीकडे आहे ना, मग मशिदीत असेल तिथे पण मला मिळाली पाहिजे. तर ते दुसरं टोक झालं की अशा प्रकारच्या माणसांचा जनस्वभाव असा आहे की
आम्ही म्हणू तसा अर्थ ते लावतात आणि तसे वाटतात. सोनोपंत म्हणतात अशा माणसाने दारू मागितली की काय करा. सोनोपंतच ते सांगितलं मशिदीत दारू पाहिजे का तुला. तो म्हणाले त्याला सांगा सगळीकडे अल्ला आहे, त्या मशिदीत पण अल्ला आहे, बाहेर पण अल्ला आहे. तर अल्लाने मला माझी मागणी कोणी केली पाहिजे. मग म्हणे असं करा त्याला गोमूत्र द्या आणि सांगा ईश्वर सर्वत्र आहे. तो जरा जसा दारूमध्ये पण आहे तसा गोमूत्रात पण आहे. मग दारू अशी पितोस ना पी गोमूत्र. आता ही जी काही आहे की ते व्यापकता शिकवली पाहिजे की अरे सगळीकडे सगळं आहे, पण व्यवहार म्हणून काही आहे की जे चुकीचं आहे ते करणं तू बरोबर पण कसं का करतोस असा विचार मनात यायला हवा. थोडक्यात काय भाव शुद्ध हवा. याचा अर्थ कर्मणूक हा विषयच नाही आहे, मनोरंजन हा विषयच नाही. असं किती संत चरित्रामध्ये आणि संतांच्या गोष्टीमध्ये किती कर्मणूक असते. रोज बनावना तर एक छान ऐकायला मिळतं. आत्ताच मी आल्या सांगत होते, कधीच माझ्या मनात विचार आले सत्यम शिवम सुंदरम असं किती वेळा आपण घोषवाक्य म्हणून म्हणतो. पण त्या लेखकाने सहज सांगितलं की अहो ह्याच क्रमाने म्हणायचं बरं का. सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य असतं तेच शिव असतं, तेच सुंदर असतं. उलट्या क्रमाने म्हणू नका. जे सुंदर असतं ते पवित्र असतं, ते सत्य असतं नाही. सत्यम शिवम सुंदरम हेच बरोबर आहे. नाही का मजा याच्यात. नाही का आपल्याला मनोरंजन होणाऱ्या गोष्टी वाचायला ऐकायला मिळत. किती संत साहित्य असं नुसतं म्हणतात तसं डवरून फुललेलं आहे. आपण म्हणून त्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात. कीर्तनकारांची तर कीर्तनं ऐकावीत. काय किस्से काय गोष्टी मजेशीर आपल्याला त्याच्यात ऐकायला मिळतात. आता असं जर असेल सोनोपंत दांडेकरांना खूप असे अनुभव यायचे. एक दिवस काय झालं, एक त्यांचा मित्रच पण या सगळ्याची त्याला आवड नव्हती. ते ज्ञानेश्वरी वगैरे ते तुझं तू बघ म्हणाला, ते कधी यायचा नाही. पण चुकून एकदा सोनोपंताच्या कीर्तनाला येऊन बसला आणि सोबतच बसला. हो आता दोन मित्र ना, आता मित्रांशी कुठल्याही विषयावर काही बोलू शकतात. आणि मग सोनोपंतांनी कीर्तन संपेपर्यंत म्हणतात तसा वेळ कधी संपतो असं झालं त्याला. आणि मग कीर्तन संपला करायचं आज तू इकडे कसं वळलास, आश्चर्यच आहे आज तू इकडे कसा आलास. तर तो पण प्रामाणिक होता, मित्र होता. तो म्हणाला अरे मी खरं म्हणजे सिनेमाला चाललो होतो, पण तिथे ब्लॅकली पण तिकीट मला मिळालं नाही. मग परत जात होतं तर तिथे पाठी दिसली पण शिरलो. इतपतच असं असेल तर त्याला काय करावं. मला एकदा आपल्या ठाण्याच्या रोटरी क्लबमध्ये दासबोध इन मॅनेजमेंट इन दासबोध अशा विषयावर बोलावलं. माझ्या मैत्रिणीचा नवराच तिथे प्रेसिडेंट होता. तर मला मेरा ते तुमच्या दासबोधाचा सांगायला आणि आमचे सगळे रोटरीचे मेंबर म्हणजे सगळे आहे ना त्या सहयोगला. मी हसले. मग काय झालं अहो म्हटलं रोटरीमध्ये हे मॅनेजमेंटवर बोलायचं ना समर्थांच्या. म्हणजे माझी बोलायला लागत नाही. पण माझी एक पट आहे काय तुमचं पण माझं भाषण झालं की तुम्ही आज जाऊन ड्रिंक्स घेणार उपयोग काय माझ्या भाषणाचा. म्हटलं असं करणार असेल तर नाही मी येत. दुसऱ्या तुम्ही कोणा वक्त्याला बोलवा. दासबोधात बोलायचं, मॅनेजमेंटसारखा विषय बोलायचा आणि मला माहिती आहे की तुमचं काय तिथे चालतं ते. तर हे नाही मला म्हणजे. तर अशी उदाहरणं असतात. काय करायचं या गोष्टीला. जनस्वभाव सुमंताने इतकं डाव व्यवस्थित दिलाय या सभासला की आपल्याला कळेल की लोक हे असंच वागणारी असतात. त्याला काही इलाज नाही आहे. तसं म्हटलं तर कंसाला किंवा रावणाला सुद्धा भगवंताचं स्मरण होतंच की हो. म्हणजे वाईट माणसं पूर्वी जी होती त्यांनी पण भगवंताचं स्मरण केलेलंच आहे. परंतु त्या सगळ्यामध्ये दुष्टपणा होता म्हणून त्यांची नावं आपण घेत नाही. तर तसा जनस्वभाव आहे. आपण अगदी रावणाचं कंसासारखं नाही होत. पण आपलं स्वतः नेमकं काय चुकतं तर आपल्याला भगवंत हवा आहे पण आणि तो कशाला हवा असा विचार केला आपणच आपला प्रश्न विचारला तर आपण त्याला राबवतो आपल्या अशा भौतिक गोष्टींसाठी त्याला मावण करतो. याच्यासाठी नाही आहे भगवंत असा विचार करावा. आता त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तोल सांभाळणं म्हणतो असं तोल सांभाळलं पाहिजे. तोल म्हटला शब्द आला ना की आपल्याला लहानपणीची आठवण आहे की पूर्वी आपण लहानपणी सायकल शिकताना सगळं एकदम जमायचं नाही आपल्याला. तोल पण हे करायचा की समोर माणसं येतात तर ब्रेक पण लावायला आणि ब्रेक पण राहायला पाहिजे म्हणजे पॅडल पण मारलं पाहिजे. ही सगळ्या गोष्टी मग काहीतरी पुढे मागे व्हायचं धडपडाट व्हायचं सगळं व्हायचं. पण मग एकदा ती सगळी आपल्याला ट्रिक कळली की मग आपण सायकल चांगली चालवू शकतो. मग तोल पण सांभाळता येतो. सगळ्या गोष्टी एकाच वेळेला आपल्याला करता येतात. सगळं होतं. तसं म्हणाले परमार्थ सांभाळता आला पाहिजे. प्रपंचामध्ये परमार्थ सांभाळायचं म्हणजे काय तर तोल सांभाळता आला पाहिजे. किती कशाला प्राधान्य द्यायचं काय करायचं ते बरोबर कळलं पाहिजे. परमार्थामध्ये काहीही लागत नाही फक्त अनन्य भाव लागतो.
मी आणि तू एकच आहे एवढा भाव अंतकरणात असला की परमार्थामध्ये दुसरं काहीच लागत नाही. भगवंत सगळीकडे आहे एवढी एकच गोष्ट आपल्याला पाहिजे. म्हणजे मग तेवढा आपण केलेल्या अनन्य भावावर भगवंत आपला सगळा प्रपंच चालवतो. काय अडचणी आणतो त्या अडचणीवर आपल्याला सहज मात करता येते असं आपल्याला सहज कळतं. परमार्थ हा तसं म्हटलं तर दिवाळ निघणार दिवाळीचं खेळीचा करतो म्हणजे आपण व्यापारी भावलेले करतो म्हणून आपण ती गडबड होतो. तर तो भाव ठेवायचा नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं. रोग बरा होईना या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे किती किती पैसा आपण खर्च करू शकतो. होत असतं तर आपल्याला जो कोणी सांगेल ते औषध करतो. जिथे जायला सांगतात तिथे जातो. कितीही पैसा लागला तरी करतो. पूर्वीच्या काळी असं असायचं की आपलं आयुर्वेदिक होमिओपॅथी औषध घ्यावं. आता आपण म्हणतो नको पटकन बनवायला एकदा ॲलोपॅथीचं औषध घेऊन मोकळावं. ही टेस्ट करा ती टेस्ट करा सगळं 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 आपण करतो. आणि ह्याच्यासाठी होणारा खर्चाचा पण किंचित पण विचार करत नाही. त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. त्याच्याऐवजी जर आपल्याला कोणी सांगितलं तर ते असलं नबसबिरस आहे असं की आपण करणं हा नमस्कार हा तो नमस्कार म्हणजे याच्यावर त्यांचा विश्वास आहे हे करा. तर आपल्याला माहीत असतं ही सगळी नवस ती व्रत यांनी काय रोग बरे होणार आहेत का. समर्थ तर पक्केच होते. समर्थांनी तर ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये कशा चुकीच्या आहेत त्या स्वतःच्या हिमतीनं बदलवून दाखवलेल्या आहेत. कोंबडं कापणं बकरं कापणं या सगळ्या गोष्टी समर्थांनी बंद करून टाकल्या. तर आपण सुद्धा स्तोत्र म्हणणं पोथी वाचणं पूजा करणं उपास करणं कशासाठी तरी हे करणं आजही असतं ना की अमुक एक झालं तर 16 सोमवार करणं वगैरे कमी आहे प्रमाण पण अजूनही असतं. तर हे सगळं आपलं मानसिक बळ निर्माण होण्यापुरतं बरोबर आहे. त्याचा उपयोग होत नाही असा दावा नाही आहे नाही समर्थांचा किंवा कोणाचाच संतांचा. हे सगळ्यांनी थोडासा फरक पडतो नाही असेल पण तो सगळा मनाला हिंमत देण्यापुरता पडतो. नंतर डॉक्टरकडे जायलाच हवं. हे सगळं करायचं आणि मनाची हिंमत गमवायची नाही म्हणून त्याला पूरक अशा गोष्टी ह्या सगळ्या करायच्या. आपण त्या स्तोत्र आणि उपचार नावाचं पुस्तक सगळ्यांनी वाचलं असाल तर त्याच्यामध्ये स्तोत्र हा उपचार सांगितला गोष्ट 100% खरी आहे. पण फक्त तोच उपचार करा असं नाही म्हटलेलं संतांना. तर आपल्याला हे पण केलं पाहिजे उपचार पण केले पाहिजे पण ते उपचार करण्याला योग्य दिशा मिळावी मनाला बळ मिळावं याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. आम्ही काय करतो की एकतर हे तो आहे ना तुमचा देव मग मी अमुक करतो बघाच असं नाही सांगत. उपचार पण केले पाहिजे पण नुसते उपचार तरी पडत नाही. रोज आम्ही त्रागा करतो इतके डॉक्टर जरी अजून बघतो इतके डॉक्टर जरी अजून बघतो त्याच्या जोडीला याची पण साथ हवी. पण जनस्वभाव असतं हे तर हे करेल नाही तर हे करेल सगळं की आपल्याला ते पण सांगितलं. यासाठी साधकांना काय करावं भाव हवा निष्ठा हवी. सगळ्यात मोठं म्हणजे सातत्य हवं. कुठलीही गोष्ट करायची तर आपल्याला गडबड तिथे आपली होती की आपलं चिकाटीने आपण सातत्याने कुठली गोष्ट करत नाही आणि त्याचा परिणाम होतो. मनाच्या श्लोकांमध्येच आपल्याला वाचायला मिळतं की बऱ्याचदा असं होतं की रामचंद्रांनी काय बिभीषणाला राज्य देऊन टाकलं म्हणजे लंकेचं राज्य मिळवलं स्वतःच्या राज्याला काही जोडलं नाही. मारुतीवर म्हणजे मारुतीवर पण रामचंद्रांनी कृपा केली अगदी तो आणि मी एकच इथपर्यंत मारुतीचं कौतुक केलं. रुक्मिणीने काय केलं तर रुक्मिणीच्या एक साधं तुळशीपत्र टाकलं आणि भगवंताचं पारडं खाली गेलं. एवढं सगळ्या बायकांनी दागिने टाकले पण भगवंताचं वजन इतकं काही जमेला आणि एवढं झालं. आपण श्रावणामध्ये कहाण्या वाचतो खुलबर दुधाने गाभारा भरला अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर हा सगळा या सगळ्याच्या मागे काय भाव आहे. हा शब्द महत्त्वाचा. हे सगळं असं घडलं का या शंकेत किंवा एखाद्या पोटाचा व्यक्ती अर्थ नाही सगळं झालं असं काय तराज होता खरं सगळ्या राहण्यात दागिने टाकत होत्या आणि वजन इतकं होतच नव्हतं आता राजाच्या घरात सोन्याला काय होता हे शंका कुशंकाला अर्थ नाही. याच्यातलं महत्त्व काय आहे तर अंतःकरणात भगवंताबद्दलचा भाव असेल तर या सगळ्या गोष्टी होतात असा त्याचा अर्थ आहे. माऊली आपल्याला सांगतात भाव बळे आकळे एरवी ना कळे. अंतःकरणात भाव ठेवा तर या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळेल असं माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. नाहीतर करणार नाही. अंतःकरणात भगवंताबद्दलची निष्ठा नाही भाव नाही तर मग हे प्रश्न निर्माण होतात. असं झालं असेल असं असेल असे प्रश्न निर्माण होतात. असे प्रश्न मिळाले मनी नाही भाव देवा मला पाहावं असं कसं होईल. आमचं काय आम्हाला काय नाही पाव पण देणार नाही पाव सुद्धा नाही देणार. म्हणतात देवा माझ्याचा भाजीपाला नाही असं सहज तुम्हाला काही फुकट मिळणार नाही आहे. मनात तुमचा भाव असेल अंतःकरणात निष्ठा असेल तरच तो तुम्हाला मिळणार.
किती म्हटलं ना तर ती अशिक्षित होतं. तुमच्या आमच्या कुणाला तुकडोजी महाराज कुठल्या ते शिकायला गेले पण किती सहज सांगूला म्हणजे नाही बाबा देवा मला पावं, देवा बाजारचा भाजीपाला नाही आहे असं काय पावायला बसलं आहे का तुम्हाला? तो काय असं सहज नाही साध्य. आता बाजारातला भाजीपाला पण महाग झाला आहे, तो महाग वेगळा देव तर सहज नाहीच उपलब्ध होणार. ही सगळी आपल्या भक्तीची कसोटी. ज्याला स्वभाव हा असा आहे, आपण त्या वाहत्या याच्यामध्ये वाहून जायचं नाही. तर आपण समर्थांनी सांगितलेलं जसं कष्ट, प्रयत्न, विवेक, विचार, अंतःकरणात भाव या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. याच्यासाठी आपल्या सांगतात आपल्या भक्तीची कसोटी. भाव म्हणजे काय? तर भगवंताच्या अस्तित्वावर असणारी आपली कधीही न ढळणारी श्रद्धा. भगवंताबद्दलची जी श्रद्धा अंतःकरणात आहे की ही एक शक्ती आहे. तुम्ही त्याला नाव काय आधी हवं असेल ते द्या, पण ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीखेरीज आपल्याला काही करता येत नाही. असं जे काही नातं, कुठलाही नातं निवडा तो काय मधुरा भावच असला पाहिजे असं काही. ज्या भावाने आपल्याला, आपण जर भगवंताला पित्याच्या जागी मानलं तर भगवंत पिता आपण पुत्र. उलटं झालं की भगवंताला आपण गोपाळकृष्ण म्हणून आपल्या नातवाच्या ह्याच्यात मानलं तर आपण त्याच्या आजीजोबाचं कुठलंही नातं लावा. त्या ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. किती गोड नातं, सगळ्या 750 वर्ष हे नातं आपल्या समाजाने लावलेलं आहे. पण अंध असणाऱ्या गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वरांना पिता म्हटलं आणि स्वतःला मुलगी म्हटलं. म्हणजे मुलीचं आणि वडिलांचं जे नातं आहे ते नातं त्यांनी आपल्या डोळ्यात. आता ती माऊली तुम्हाला सगळ्यांची, पण त्यांचे वडील आणि ते स्वतः गुलाबराव महाराज, पण ते त्यांचे ज्ञानचक्षु असे ते होते की त्यांना माऊली आपल्या पित्याच्या रूपात दिसायच्या आणि स्वतःकडे ते मुलीच्या भावाने म्हणजे या भावाने ते पाहायचे. अशी नाती आपल्याला भगवंताशी लावता आली पाहिजे. असा अंतःकरणात आपला भाव असला पाहिजे. असा भाव असला तर तो देव भेटल्याकडे जाणार नाही. देव खरंच अत्यंत उदार आहे, अत्यंत प्रेमळ आहे असं समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला सांगताय. पण आपला स्वभाव मात्र हे सगळं मान्य करण्याचं नाही आहे. तो आपला मान्य करण्याची तयारी या समर्थांनी आपली करून घेतलेली आहे. आता अशी जरी समर्थांनी तयारी केली जसं बघा, आधी मी म्हटलं की आधी करंट समजून झालं, मग उत्तम समजून झालं आणि मग काय सत्य ज्याचा स्वभाव कसा आहे तो समजून झाला. आणि आता हे सांगता सांगता की आपल्याला खरा देव, अंतरदेव जो आहे, म्हणजे आता हे सगळं जर केव्हा वर्णन केलं तेव्हा जी काही उदाहरणं पाहिली त्याच्यात आपला देव म्हणजे काहीतरी विठ्ठलाची मूर्ती असेल, रामाची मूर्ती असेल, कुठलं तरी मंदिर असेल, आपल्या घरातलं देव असते, असं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर होतं देव म्हणजे. आता मात्र ते आपल्याला आणखी जरा थोडं अजून खोल मिळाले आणि पुढल्या समाजात अंतरदेव कोणता आहे. आता हे सगळं बाहेर बघायचंच नाही आहे. ही सगळी निष्ठा, हा सगळा भाव, हा सगळा विवेक, हा सगळा विचार, हे सगळं आतच आहे. याच्याकडे बघायला शिकवलं ते पुढल्या वेळेला. तो अंतरदेव निरूपण हा समाज आपण पुढल्या वेळेला बघूया. ओंकारासाठी घेतलेला श्वास सोडून घेऊया. दीर्घ आणि खोल श्वास भरून घेऊया.